कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहे. कटोरी ब्लाऊजला आपली बॅक साईड उंची जी आहे त्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायची. बॅक साईडची उंची तुमची जर 12 असेल तर आपल्याला पुढच्या साईडला 11 इंच उंची घ्यायची. पुढच्या भागाला 11 इंच 1 इंच कमी घ्यायची आणि 2 इंच मायनस सोडायचं आहे. 2 इंचावर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची. अशी सरळ लाईन वळून घ्यायची. हा मायनस भाग सोडायचा म्हणजे कटोरी आपली जास्त वाढवावी लागत नाही कपड्यावरती. आता हा 2 इंच मायनस आहे, याच्या पुढची माप आपल्याला टाकायची. जे आपण ब्लाऊजची माप असते तुमची काय ते आता पुढच्या भागाला टाकायची. इथून पुढे या 2 इंचापासून माझी शोल्डर आहे 5 इंच शोल्डर आहे. हाफ शोल्डर मी 3 ची घेतली. हाफ शोल्डर 3 इंच आणि फुल शोल्डर 5 इंच. शोल्डरने मी 5चा ठेवायचा आणि मुंडा 5.5. हा मुंडा 5.5चा. लाईन वळून घ्यायची. पुढचा गळा 5 किंवा 5.5 ठेवू शकता तुम्ही, कारण परत सेप दिल्यानंतर पुढचा गळा वाढतो. मी 5.5चा घेतलेला आहे. छाती तुमची किती असेल त्याच्या ह्याच्यावर. पण ह्या 2 इंच मायनस सोडलाय तिथनं छातीचं माप घ्यायचं. 8.5 ची घेतली मी. 8.5 छाती. 1.5 इंच वाढवून घ्यायचे आपल्याला शिलाई मार्जिन साठी. 1.5 इंच वाढतं घ्यायचे. फिटिंगच्या लाईनी वळून घ्यायचे. आता 1 इंच आपल्याला राऊंड शेप साठी द्यायचा मुंड्याला, गोल राऊंड. आणि हा पुढचा गळा गोल राऊंड. आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. कटोरीचे माप टाकून कटोरीला आपल्याला हा पुढचा गळा आहे. पुढच्या गळ्यापासून आपल्याला 4 इंच मार्किंग करायचे. काचपट्टी आपली असते ना, हुकपट्टी काचपट्टी, त्यासाठी 4 इंचावर अशी क्रॉस लाईन वळून घ्यायची आणि मग ही तिरकी लाईन घ्यायची. बघा आता आपण कटोरीचं माप घ्यायचे. इथून मुंड्यापासून 2.5 इंचावर गॅप ठेवून मार्किंग करायचे. 2.5 इंचावर हे बघा 2.5 इंच गॅप ठेवायचा आहे आणि इथून 1 इंच पुढच्या गळ्याकडून 1 इंच. आता हा कटोरीला तुम्हाला हा 2.5 इंच इकडे 1 इंचावर घ्यायचा आहे आणि खाली असा राऊंड शेप सारखा देऊन घ्यायचा आहे. हे बघा एकदम सोपं आहे. कटोरी काय अवघड नाही. अशा पद्धतीने कटोरी तुम्ही कटिंग करा. खूप सोपी पद्धत आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे. कटिंगला आपल्याला इथून सुरुवात करायची. कटिंग तुमची सरळच आली पाहिजे. अजिबात कटिंग मध्ये इकडे तिकडे नाही झालं पाहिजे. आणि मेन म्हणजे मार्किंगच्या बाहेरूनच कटिंग करायची. कटिंग तुमची व्यवस्थित असेल तर ब्लाऊज व्यवस्थित येणार आहे. जास्त आत नाही जायचे. मार्किंगच्या बाहेरूनच आपल्याला कटिंग करायचे. ह्या साईडच्या ब्लाऊजचा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील माझे. अशा पद्धतीने कटिंग करायचे. आता हा कोना आणि हा कोना असा कटिंग करून घ्यायचा आपल्याला. टक्सचा मधला भाग जो पॉइंट असतो त्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.